जगात युद्ध सुरू होतं आणि भारतात इलेक्शन्स. आता या दोन गोष्टींचा काय संबंध? तर जगात युद्ध सुरू असल्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात अस्थिरता निर्माण झालेली होती. तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली होती. परंतु सध्या तरी भारताला त्याचा फटका बसलेला नव्हता. आणि एकदा का इलेक्शन्स झाले तर पेट्रोल पंपावरच्या किमतीमध्ये म्हणजे अर्थातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. याचं कारण आता तुम्हाला माहित आहे, इलेक्शन्सच्या काळामध्ये प्रत्येकालाच नागरिकांची काळजी असते. पण तो भाग वेगळा. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही क्रूड ऑइलच्या किमती आहेत त्यामध्ये 40% घसरण झालेली आहे. आणि ही 40% घसरण झालेली असून सुद्धा आता पेट्रोल पंपावरचा आकडा कमी होताना का दिसत नाही, याची प्रामुख्याने कारणे काय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. यावर चर्चा करणार आहोत. याची प्रामुख्याने नेमकी कारणे काय आहेत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतिकुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. कच्चे तेल स्वस्त तरी पेट्रोल महाग का, या मागचं नेमकं गणित काय आहे हेच आपण समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. राज्यसेवेचा प्रिलिम्सचा रिझल्ट आलेला आहे आणि आता आन्सर रायटिंग तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी करावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने अतिशय महत्वाचं असलेलं पुस्तक आन्सर कसं लिहायला पाहिजे, त्याचे काय ट्रिक्स असतात, टिप्स काय, या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. निश्चितच तुम्ही मार्केटमधून खरेदी करून घेऊ शकता. तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा मार्क्स वाढून देणारं पुस्तक तुमच्यासाठी ठरू शकतं. मार्केटमध्ये इन्क्वायरी करून निश्चितच खरेदी करा. चला आता आपल्या बातमीकडे येऊया. भारतात पेट्रोल डिझेल स्वस्त का होत नाही? जे मी तुम्हाला सांगितलंय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 40%नी हे जे क्रूड ऑइल आहे ते स्वस्त झालेलं आहे आणि भारतामध्ये पेट्रोलच्या डिझेलच्या किमती अजूनही स्थिर आहे. युद्ध सुरू होण्याआधी या ज्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंवा जे काही क्रूड ऑइल आहे आंतरराष्ट्रीय बाजारातून जो आपण इम्पोर्ट करत असतो भारतामध्ये, त्याच्या ज्या किमती जर आपण बघितल्या तर 70 ते 72 रुपये प्रति बॅरल, म्हणजे हे डॉलरमध्ये. तर एका बॅरलसाठी इतके पैसे खर्च करावे लागत होते. युद्ध सुरू झालं, युद्धानंतर हाच आकडा आपल्याला 115च्या घरात, म्हणजे प्रति बॅरलसाठी आपल्याला $115 खर्च करावे लागत होते. आणि जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मग बंद ठेवण्यात आलेला होता, अमेरिका आणि इराणचं युद्ध आपल्याला त्या ठिकाणी माहित आहे. आणि इराणचा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर होल्ड असल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्यात आलेला होता. आणि त्यामुळे जे जहाजाची वाहतूक आहे किंवा एकूणच जो व्यापार आहे तो विस्कळीत झालेला होता. आणि याचा फटका मग अजून आपल्याला बसलेला दिसतो. आणि याच किमती $126 प्रति बॅरल इतक्या घरात गेलेल्या दिसतात. ठीक आहे. सो हा एक ट्रेंड आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. परंतु आता हाच आकडा सध्याच्या स्थितीमध्ये 75 ते 76 प्रति बॅरल म्हणजे डॉलर इतके आपल्याला खर्च करावा लागतात. म्हणजे हाच आकडा काय झालेला आहे, सो 40% यामध्ये काय झालेली आहे, कमतरता दिसून आलेली आहे. मग आता सरकारने जे कारण दिलेलं होतं की युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्ध सुरू असल्यामुळे ही जे काही अस्थिरता तयार झालेली आहे एकूणच जागतिक बाजारामध्ये, त्यामुळे भारतामध्ये सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्यात आलेले आहे. मग हाच प्रश्न आपण जो नेमका बघत आहोत, 40% घसरण झालेली असून सुद्धा मग सरकारने किंवा गव्हर्नमेंटनी या किमतीमध्ये घसरण का केलेलं नाही, पेट्रोल डिझेल आपल्याला अजूनही महागातच का खरेदी करावं लागतं? याचं प्रामुख्यानं पहिलं कारण जर आपल्याला बघायचं असेल तर ते पहिलं कारण आहे इन्व्हेंटरी इफेक्ट. आता हा इन्व्हेंटरी इफेक्ट काय आहे तर बघा, अगदी सोप्या भाषेत काय आहे तर तेल कंपन्या आधी जास्त दराने कच्चे तेल खरेदी करून ठेवतात. जी युद्धजन्य परिस्थिती सुरू झालेली होती, ही युद्ध नेमकं कुठल्या दिशेला जाणार आहे आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला पेट्रोल भेटणं म्हणजे ते कितीही महागात भेटो पण पेट्रोल आणि डिझेल किंवा इंधन भेटणं ही आपली प्रायोरिटी होती. ठीक आहे. सो यामुळे काय आहे की तेल कंपन्यांनी खूप जास्त प्रमाणात हे जे तेल आहे याची साठवणूक करून ठेवलेली होती. त्यानंतर काय, हे साठवणूक केलेलं जे तेल आहे, हे जे कच्चं तेल आहे, क्रूड ऑइल आहे, या तेलाचं रिफायनिंग व वितरण होण्यासाठी यासाठी काही आठवडे आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात. ठीक आहे. ते सगळं प्रोसेस करायसाठी. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घट जरी झालेली असली तर तात्काळ ग्राहकांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येत नाही, तात्काळ त्याचा फायदा झालेला दिसून येत नाही. आणि हा जो काय म्हणता येईल आपलं खरेदी करून ठेवलेला, आधीच खरेदी करून ठेवलेलं जे जास्त भावामध्ये खरेदी करून ठेवलेलं क्रूड ऑइल होतं, त्याचा जो नफा आहे किंवा त्याचे जे पैसे वसूल आहेत ते करण्यासाठी त्याला अजूनही काही कालावधी लागणार आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं इन्व्हेंटरी इफेक्ट हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून सुद्धा आता जे 40% क्रूड ऑइल मध्ये घसरण झालेली आहे त्याचा फायदा ग्राहकांना थेट होताना दिसत नाही. हे एक त्यामागे पहिलं कारण. ठीक आहे. आता दुसरं कारण बघा, कारण नंबर 2 काय आहे तर तेल कंपन्यांचा पूर्वीचा तोटा.
आता विविध तेल कंपन्या आहे, मग आपली इंडियन ऑइल असू दे, HPCL असू दे, ठीक आहे, भारत पेट्रोलियम असू दे. सो अशा अनेक ज्या ऑइल कंपन्या आहेत यांना युद्धाच्या काळात जवळपास किंवा त्याआधी आपल्याला म्हणता येईल तर जवळपास दर दिवशी 1000 कोटी, किती म्हटलंय, 1000 कोटींचं या कंपन्यांना नुकसान होत होतं, अशी आकडेवारी आलेली आहे. हे आपण म्हणजे स्वतःच्या मनाने नाही सांगत आहे, ही आकडेवारी आहे. आणि मग युद्ध काय संपण्याच्या ज्या मार्गावर होतं तेव्हा सुद्धा यांच्यामध्ये थोडी घसरण झाली आणि दर दिवसाला 600 कोटी, किती, 600 कोटी इतका त्यांना घाटा किंवा तोटा त्या ठिकाणी दिसून येत होता. सो ऑब्व्हियसली एखाद्या कंपनीला जर तोटा होत असेल तर हे पैसे कोणाच्या खिशातून वसूल करणार आहेत ते लक्षामध्ये. नाहीतर मग सरकारने काय केलेलं होतं की ज्या तेलाच्या किमती आहेत त्या वाढवल्या, इलेक्शन झाल्यानंतर वाढवल्या, परंतु युद्ध सुरू झाल्याच वाढवल्या नव्हत्या. सो तिथपर्यंत जो या कंपन्यांना भार सहन करावा लागलेला आहे आणि यामुळे त्यांचा जो तोटा झालेला आहे तो तोटा जोपर्यंत भरून निघणार नाही तोपर्यंत आपल्या खिशातून हे पैसे वसूल केल्या जाणार आहेत. ठीक आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीच्या काळात ज्या काही यात ऑइल कंपन्या आहेत यावर आर्थिक दबाव आलेला होता आणि तोच दबाव आता ते भरून काढतील. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना मोठे नुकसान झालेले होते आणि म्हणून तो आधीचा तोटा भरून काढण्यासाठी अजूनही तेलाच्या किमतीमध्ये घसरण झालेली आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. सो आय होप हे दुसरं कारण तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता कारण नंबर 3 सर्वात महत्वाचं, तर जो करांचा वाटा आहे, जे काही टॅक्स या पेट्रोलसाठी किंवा इंधनासाठी स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकार जे लावतं त्याचा आकडा जवळपास आपल्याला 55% आसपास दिसतो, 55% घरात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर काही जे आता पेट्रोलच्या किमती आहेत ज्या काही 110 वरूनही 110लाही क्रॉस केलेल्या आहेत, तो त्यामध्ये 55% आसपास जो टॅक्स आहे ते आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट घेताना दिसून येतं. आता बघा पेट्रोलच्या किमती कशा ठरत असतात किंवा पेट्रोलच्या किमतीमध्ये काय काय इन्क्लूड असतात, तर सर्वात आधी कच्च्या तेलाची किंमत, जे काही आपण एक्सपोर्ट करत असतो क्रूड ऑइल, ते क्रूड ऑइल आपल्याला कितीला मिळतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता ज्या त्या किमती आहेत तर 75 ते 76 रुपये प्रति बॅरल म्हणजे डॉलरच्या स्वरूपात हे आपल्याला इतकं दिसून येतं. सो ते तेल आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी केलं, मग ते तेल प्रोसेस करण्यासाठी जो रिफायनिंगचा खर्च आहे तो त्यामध्ये इन्क्लूड केला जातो. त्यानंतर काय आहे की जो वाहतूक खर्च आहे, रिफायनिंग केलेलं जे काही इंधन आहे ते पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही वाहतूक यंत्रणा आहे त्यासाठी लागणारा खर्च या किरकोळ खर्चामध्ये आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. परंतु त्यानंतर जो केंद्राचा एक्साइज ड्युटी आहे जी केंद्र सरकारकडून या टॅक्सची आकारणी केल्या जाते, वसूल केला जातो आणि सोबतच राज्यांचा जो वॅट आहे तो राज्य सरकारकडून आकारला जाणारा टॅक्स आहे. सो हे दोन मिळून 55% आसपास, 50 ते 55% आसपास घरात आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर मग जे काही डीलर कमिशन आहे हे एकूण या सर्व घटकांमिळून पेट्रोलची किंमत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जर आपण आकडेवारीमध्ये बघितलं तर जवळपास कच्च्या तेलाची किंमतचा जो वाटा आहे तो 30 ते 35% घरात दिसतो. रिफायनिंगचा खर्च त्याला 10 ते 15%, त्यानंतर वाहतूक खर्च 5 ते 10% आणि केंद्राचा आणि राज्याचा जो वॅट आहे हे दोन आकडे जर तुम्ही मिळवले तर तुम्हाला तो आकडा 50-55 घरात आलेला दिसून येईल आणि डीलर कमिशन 5 ते 60%. सो यामुळे सुद्धा पेट्रोलच्या दरात घसरण होताना दिसून येणार नाही. कारण काय, जर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जर टॅक्स मिळाला नाही तर केंद्र सरकार, राज्य सरकार जे पब्लिक साठी असणारे कामं आहेत ते कुठल्या पैशातून करतील, त्यांच्याकडे पैसा असायला पाहिजे. सो आपलाच पैसा घेऊन त्यामधून काय करतात, लोकांसाठी सेवा देत असतात. अजून काय लाडकी बहीण योजना वगैरे ते आणताना आपल्याला दिसून येतात. आय होप तुमच्या हे लक्षात आलेलं असेल. आता कारण नंबर 4 बघा, डॉलर विरुद्ध रुपया अतिशय जास्त महत्वाचं आहे. जे आपण क्रूड ऑइल इंटरनॅशनल मार्केटमधून किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातून, तेल बाजारामधून खरेदी करत असतो त्याची जी पेमेंट्स आहे ते आपल्याला डॉलर स्वरूपात करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे हा जो पैसा आहे आपल्याला डॉलरमध्ये पे करावा लागत असतो. आणि मग या क्रूड ऑइलमध्ये जरी घसरण झालेली असली परंतु डॉलर जो आहे तो अजूनही मजबूत आहे. जर एका डॉलरची आपण किंमत बघितली तर ती आता आपल्याला 94 ते 95 रुपयाच्या आसपास दिसतं. ठीक आहे. म्हणजे $1 इज इक्वल्स टू 94 रुपीज और 95 रुपीज, म्हणजे डॉलर मजबूत स्थितीत आहे. मग आता जेव्हा आपल्याला हे तेल खरेदी करायचं आहे तर आपल्याला डॉलरच्या स्वरूपात पैसे मोजावे लागतील. ठीक आहे. कारण पेमेंट डॉलरमध्ये करणं आहे. आणि भारत हा सुमारे 85% जे ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे ते आपण आयात करत असतो, इम्पोर्ट करत असतो. आणि तितक्या मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला काय करावा लागतो, या तेलासाठी खर्च करावा लागतो डॉलर स्वरूपात. आणि मग डॉलर जर मजबूत असेल तर त्यामुळे काय आहे,
रुपयामध्ये घसरण दिसून येते आणि रुपया कमजोर झाला तर याचाच अर्थ काय की आयात खर्चामध्ये वाढ होते आणि हा सुद्धा पैसा भरून काढण्यासाठी तेल जरी स्वस्त झालं तरी सुद्धा रुपया घसरल्यामुळे या तेलाच्या किमतीमध्ये काय आपल्याला वाढत झालेली दिसून येईल, कारण त्याचा फायदा आपल्याला तितक्या मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. फायदा आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करावा लागत असल्यामुळे, रुपया कमजोर झाला असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला कमी होतो आणि म्हणून या तेलाच्या किमती अजूनही आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. ठीक आहे, हे होतं कारण नंबर 4. आता कारण नंबर 5 सर्वात महत्वाचं, सरकार किमतीचे जे स्थिरीकरण आहे ते ठेवण्यासाठी काय कटिबद्ध असतात, म्हणजे जेणेकरून जसं की लगेच युद्ध झालं तर एकाच दिवसात आपले पेट्रोल आणि डिझेलचे भाव 50-60 रुपयाने वाढवणार नाही, इथे लक्षामध्ये. हळूहळू ते वाढवतील आणि हळूहळूच ते कमी करतील. यालाच आपण काय म्हणतो, शॉक ॲब्झॉर्बर मॉडेल. सो या मॉडेल अंतर्गत सरकार काम करत असतं. तेल महाग झाले तरी किंमत लगेच वाढवली जात नाही. मी म्हटलं ना की इलेक्शन सुरू झाले आणि त्यानंतर तेलाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेल्या आहे. आणि तेल आता जरी स्वस्त झालं तरी लगेच आपल्या तेलाच्या किमती, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार नाहीत. याचं उद्दिष्ट काय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काही चढ उतार आहे त्या चढ उताराला टाळणं हे एक प्रामुख्यानं उद्दिष्ट असतं. आणि याचाच परिणाम काय होतो की किंमतीमध्ये जे आहे त्या तुलनेने आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. आणि एकूणच माहित आहे की एकदा जर भाव वाढ झाली तर त्याला मागे परत घेऊन येणं, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काहीही असू दे, पण एकदा आपल्या खिशातून पैसा जायला लागला तर तो पैसा जाणे थांबत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती परत एकदा कमी होतील की नाही याबद्दल आशंका आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. सरकार आणि तेल कंपन्या मिळून बाजाराला धक्का बसू न देता किमतीमध्ये स्थिरता राखतात आणि आता असं दिसून येतं की या किमती, ज्या तेलाच्या किमती आहेत त्या 110च्या आसपास आपल्याला दिसून येतील. आय होप ही सर्व कारणे यामागची काय आहेत, एकूणच परिस्थिती कशी आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेलाच्या किमती कमी होऊन सुद्धा पेट्रोलच्या किमती, डिझेलच्या किमती भारतामध्ये का कमी होत नाही याची कारणे तुम्हाला लक्षात आलेली असेल. तुम्हाला काय वाटतं, याचं तुमचं मत काय हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. परंतु तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्या. इन्व्हेंटरी इफेक्टची संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? एकदा ऑप्शन्स तुम्ही बघून घ्या, याचं उत्तर कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स, सर्वात महत्त्वाचं या बॅचची लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचं आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल, गायडन्स हवा असेल, निसंकोचपणे कॉल करू शकता. कारण असं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाईल नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज अजून बऱ्याच गोष्टी मिळतील. त्यासाठी तुम्हाला हा QR कोड सुद्धा स्कॅन करायचा आहे. या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम आता परत सुरू झालेला आहे. सोबत मी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट देत आहे, निश्चितच तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. सध्या इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.